शहरामध्ये खराब रस्ते आणि खड्ड्यांच्या समस्येवरून नागरिकांचा संताप उफाळून आलाय. नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना टार्गेट करून बोर्ड लावलेत. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी चक्क एसटीपीच्या कामासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी चिखलात उतरून आंदोलन केलंय. ईगल इन्फ्राला 13 नोटीस महापालिकेने आतापर्यंत दिलेली आहे, तरी ईगल इन्फ्राचा कोणताही प्रतिनिधी ते यायला तयार नाही, रस्त्याचं काम करायला तयार नाही. मोठ्या प्रमाणात लोकांचे अपघात होत आहेत आणि ईगल इन्फ्रा निगरगट्टासारखं हे करतात. प्रशासन त्याला पाठीशी घालतंय. इथले स्थानिक प्रशासन त्यांना पाठीशी घातल्यामुळे याच्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतोय ना. म्हणून आज ईगल इन्फ्राचा एसटीपीचं जे काम आहे आम्ही बंद केलेलं आहे आणि आम्ही ईगल इन्फ्राला काय सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही रस्त्याची काम पूर्ण करत नाहीत, जी कामं तुम्ही हातात घेतलीत ती पूर्ण करा ना. ती न करता ते मोठ्या ईगल इन्फ्राची इथे बिल्डिंग बांधायला तयार सुरू झाले. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे आणि ह्या पुढे आम्ही सगळे नगरसेवक मिळून सुद्धा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू आणि तक्रार करू. पण मला असं वाटतं की इकडे ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांना पण वाटलं पाहिजे ना, म्हणजे नगरसेवक भाजपाचे आहेत म्हणून त्या प्रभागात जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती आपण काही बोलायचं नाही. फक्त आमच्या प्रभागांमध्ये नाही, आज तुम्ही जर 29 प्रभाग बघाल तर 29 प्रभागांमध्ये हे प्रश्न पुढे आलेले आहेत. त्यांचे नगरसेवक आहेत ते बोलायला कदाचित घाबरत असतील, सांगायला पुढे यायला घाबरत असतील, पण पूर्ण वसई विरार शहराची अवस्था अतिशय वाईट आहे. संपूर्ण वसई विरार शहर हे आज व्हेंटिलेटरवरती आहे. कशेडी घाटात रस्ता खचून वाहून गेलाय. सुरक्षा कठडे देखील पावसात वाहून गेलेत. पर्यायी मार्गावर प्रवाशांची चिंता वाढली असून पाऊस वाढल्यास मोठा धोका वाढणार आहे. हिंगणघाट हायवेवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. शिक्षिकेचा जागीच मृत्यू झालाय, तर प्रशिक्षणासाठी जात असताना अपघात झाल्याची माहिती समोर येते. हिंगणघाट हायवेवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका शिक्षिकेचा या अपघातात जागीच मृत्यू झालाय, तर प्रशिक्षणासाठी जात असताना शिक्षिकेचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.